काय झालंय? उठ रे. ए साम, ए सामूट, पाणी घे. श्याम. अहो अहो उठा. ए सामूट. अहो श्याम. उठा. ए श्याम. ए ए श्याम. ए उठ रे श्याम. उठ ना. अहो काय झालं? ए उठ श्याम. उठ ना श्याम. 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 अहो ए उठा. काय झालं? पाय सोड. अहो अहो उठा. अहो श्याम. अहो मॅडम. ए उठ ना. ए श्याम. अहो श्याम काय करतोस तू? अहो उठा ना. हा मुद्दाहून नाटक करतो. अहो श्याम नाटक करतोय तू. अहो हो. हा नाटक करतोय. तुझी आणि मी केलं कसं मुद्दा करतो? अरे श्याम वहिनी घाबरले. एक मिनिट शांत व्हा प्लीज. तुम्ही सगळे जरा बाजूला व्हा. अहो बाजूला व्हा. आम्ही बघतो. यांना यांना घेऊन जा. अहो अहो उठा प्लीज. अहो तू का उठा ना. ते उठत का नाहीये? ही खोटी चोरी नाहीये. काय? हो, पण आम्ही तर खोटीच सुरी वापरली होती. ही खरी चोरी आहे. आय थिंक इट्स राईट. हे शक्य नाहीये. अहो उठा ना. एक काम करा प्लीज, तुम्ही बाहेर थांबा, कोणाला आत येऊ देऊ नका. अहो उठा ना. अहो वहिनी. अहो अहो उठा ना. वहिनी अहो. हॅलो, इन्स्पेक्टर भालेराव बोलतो. रसिकदास सभागृहात ॲम्ब्युलन्स आणि एक लेडी कॉन्स्टेबल. लवकर. हे कसं झालं? खोटी चोरी खरी कशी झाली? तुम्ही थट्टा करताय ना. सांगा ना सगळ्यांना. अहो म्हणजे हा अभिनय करत नव्हता. चोरी खरी होती. श्यामने खरंच जीव दिलाय. आत्महत्या करण्यासाठी नाटकाचं कारण शोधलं. हे आत्महत्या का करतील? अहो उठा ना प्लीज. एक मिनिट, तुम्ही प्लीज काही तर्क काढू नका. पोलीस आहेत इथे, त्यांना त्यांचं काम करू दे. आणि कशावरून त्याने आत्महत्या केली असेल? कदाचित ही सुरी दुसऱ्या कोणीतरी बदलली असेल आणि म्हणून त्यांचा मृत्यू झाला असेल तर? बराच वेळ झाला ना. हो ना, आत काहीतरी गडबड झालेली दिसते. काहीतरी झालंय हे नक्की. हे पडदा का उघडत नाहीयेत? अहो मगाशी सुजाताचा रडण्याचा आवाज आला, तुम्ही ऐकला? हो, ओरडली. हो, मी एकटीच या ग्रुपमध्ये सोसायटी बाहेरची होते. खरं तर मला इन्सिस्ट केलं ना, म्हणूनच मी या नाटकात काम करायला तयार झाले. पण माझ्या येण्यामुळे हेवे दावे वाढतच गेले. मी राघव सरांना किती वेळा सांगितलं की काढून टाका मला आणि श्वेताला घ्या हिरोईन म्हणून. पण राघव सर सुद्धा हट्ट सोडत नव्हते. राघव, श्वेता या सोसायटीत राहत असून सुद्धा प्रियाला लीड रोलला का घेतलं तुम्ही? त्याचं काय की श्वेतापेक्षा प्रिया उजवीच आहे. आणि फक्त मीच नाही तर श्यामने तिला रिकमेंड केलं होतं. श्याम? हो. प्रिया, श्याम तुला कसं ओळखत होते? मॅडम, श्यामची आणि माझी जुनी ओळख होती. आम्ही राज्य नाट्य स्पर्धेत एका नाटकात एकत्र काम केलं होतं. आणि शिवाय हिरोईनच्या रोलसाठी बाहेरची एखादी अनुभवी नटी घेणं सोसायटीच्या नियमाप्रमाणेच होतं. मध्यंतरात तुम्ही कोणाकोणाशी बोललात? मी केशवची सोडून आमची चौकशी का करताय?
नाही म्हणजे त्याची श्यामची खुन्नस होती आणि तुम्ही आल्यापासून तो घाबरलाय. केशवला आत पाठवून द्या. बोल बंडू. बर, मी बोलते इन्स्पेक्टर साहेबांशी. बंडूला काही क्ल्यू मिळाला का श्यामच्या मृत्यूबद्दल? वा इथे कसला तुम्हाला क्ल्यू मिळणार आहे? मगापासून कसली चौकशी चालली आहे? अहो आम्ही नाटक बघायला आलो, हा काय आमचा गुन्हा आहे? हे बघा या नाना नानींच्या वयाचा जरा विचार करा, कळलं ना? कशाला आम्हाला डांबून ठेवलंय? खुनी तिथे स्टेजवर आहे आणि आम्हाला तुम्ही डांबून ठेवा इथेच. हे बघा आम्हाला जाऊ द्या. तुम्हाला इथून जाता येणार नाही. का नाही जाता येणार? एक मिनिट. या परिस्थितीत तुम्ही कोऑपरेट करणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही कोऑपरेट नाही केलं तर संशय तुमच्यावरही येऊ शकतो. कोऑपरेट करायचं म्हणजे नक्की काय करायचं? गुन्हा तिथे स्टेजवर घडलाय, त्याच्याशी आमचा काय संबंध? संबंध आहे. सुरी मध्यांतरात बदलण्यात आली आणि मध्यांतरात तुमच्यापैकी प्रत्येक जण स्टेजवर गेला होता. त्यामुळे सुरी बदलण्याची संधी तुम्हाला सगळ्यांनाच होती. अस्मिता मॅडम, हो निदान माझ्या आणि हिच्या वयाकडे तरी बघा. इतक्या चपळाईनं ती संधी आम्हाला सुद्धा होती असं तुम्हाला म्हणायचंय का? नाही काका, मला तसं नाही म्हणायचं. पण तुम्ही सुद्धा या घटनेचा भाग आहात. तरीही मी भालेराव साहेबांकडून स्पेशल परमिशन काढून आले. तुमचं वय बघता सिनियर सिटीजन म्हणून त्यांनी तुम्हाला घरी जाण्याची परवानगी दिली. वा, म्हणजे त्यांना जाऊ देणार आणि आम्हाला थांबवा. तुमचा नेमका प्रॉब्लेम काय आली मी करता? नाही म्हणजे मला तुमची कमालच वाटते सर. मग आजपासून वरडत होता यांना जाऊ दे, यांचा काहीतरी विचार करा, यांचा काहीतरी विचार करा, आणि आता आम्ही विचार करायला लागलो. खूप ते तुम्हाला त्यांना आम्ही जाऊ देतोय कारण ते मध्यंतरात स्टेजवर गेलेच नव्हते. पण तरी आम्ही इथे थांबतो अस्मिता मॅडम. इतरांना जो नियम आहे तोच आम्हालाही आहे. हो, सिनियर सिटीजन म्हणून ही सवलत नकोय आम्हाला. उलट आमची तुम्हाला काही मदत होणार असेल तर सांग. वा ना ना ना, एक कमाल आहे तुमची. धन्यवाद तुम्ही जे आम्हाला सहकार्य करताय त्याबद्दल. तुमच्याकडून इतरांनी काही शिकवण घेतली तर बरं होईल. काय लिमे काका? बर, यांचं राहू द्या. त्या राजूला का बाहेर नेलंय? नाही, आणि तो गुन्हेगार असेल तर आम्हाला का थांबवलंय? त्याला सोडून दिला असेल तर आम्ही थांबायचं काही कारणच नाही. सोडून द्या आम्हाला पण. लिमय, जरा परिस्थितीचं भान ठेवा आणि उगाच वाद घालू नका. त्या राजूने संपूर्ण नाटकाचं शूट केलंय. मध्यांतरात स्टेजवर जे काही घडलं त्याचंही शूट केलंय, म्हणून त्याला बाजूला नाही. ते शूट मिळवण्यासाठी. एक गोष्ट लक्षात ठेव, ज्याने कोणी सुरी बदललीय तो वाचणार नाही. गुन्हा घडलाय आणि गुन्हेगाराला शिक्षा होणार. तुम्ही घर विका, स्वतःला विका, काही करा, पण आम्हाला आमचे पैसे हवेत. हे बघा, तुम्ही अशी दमदाटी नाही करू शकत. तुम्ही कोण बोलताय? मी त्यांची सून बोलते, अलका. त्यांना सांगा पैसे द्या, आता खतम करू. काय? तुम्ही खाली पण गोंधळेकर काकूंची चौकशी करत होता, तिकडे न जाता इथं आला असं का? तुम्हाला जर आमच्याकडेच यायचं होतं तर मग गोंधळेकर काकूंची चौकशी का केली? आम्ही तसं केलं कारण यांच्या जीवाला धोका आहे. धोका? कोणापासून?